इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीभरे येथील कारभार पूर्णतः बेभरवशाचा व गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे। येथे उपलब्ध असलेले कर्मचारीच आम्ही या कार्यालयाचे कर्मचारी नाही असे सांगत जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे। वैद्यकीय अधिकारी नेमके कुठे आहेत व कधी भेटतील अशी विचारणा दुपारी सुमारे 2:30 वाजता करण्यात आली असता सर जेवायला गेले आहेत, 4 वाजता येईल असे उत्तर देण्यात आले। मात्र काही वेळानंतर पुन्हा विचारणा केली असता सर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय नाशिक येथे मीटिंगला गेले आहेत असे पूर्णपणे वेगळे कारण सांगण्यात आले। अशी वारंवार विचारपूस केली असता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली। यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे की 1.5 तास अशी नेमकी कुठली जेवायची वेळ, कुठले कर्तव्य? प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतील, कर्मचारी जबाबदारी स्वीकारत नसतील तर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके काय करावे असा मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण, ताप, सर्पदंश यासारख्या तातडीच्या रुग्णसेवेची गरज असताना डॉक्टरच अनुपस्थित असतील तर अशा आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा थेट सवाल नागरिक करत आहेत। शासनाच्या आरोग्य सेवेची ही अवस्था असल्यास ग्रामीण जनतेच्या जीवाशी कोण खेळत आहे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा करावा, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे।